अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. नमस्कार, मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते. आपण आज श्री साईबाबांची व्रतकथा याबद्दल जाणून घेणार आहोत. श्री साईबाबांची व्रतकथा हे एक चमत्कारिक व्रत आहे, जे आपण 9 गुरुवारी किंवा 5 म्हणजे यथासांग 5, 7, 9, 11, 21 असा म्हणजे आपल्याला आपल्या इच्छेनुसार कुवतीनुसार करू शकतो. हे व्रत करण्यासाठी एकदम सोपे आहे. आता हे जे व्रत आहे हे गुरुवारी केलं, गुरुवारपासून सुरू करावं लागतं. जे बाबांचे आपल्याला 9 म्हणजे शक्यतो बाबांना 9 अंक प्रिय आहे, त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक तर 9 गुरुवारचे हे व्रत करतात. तुमची इच्छा असेल तर 5, 7, 9, 11, 21 तुम्ही करू शकता. तर ह्या व्रतामुळे आपल्याला म्हणजे कोणत्या फळासाठी आपण हे व्रत करू शकतो, तर श्री साईबाबांच्या गुरुवारचे व्रत केल्याने संतान प्राप्ती, कार्यसिद्धी, वरप्राप्ती, वधूप्राप्ती, हरवलेल्या धनाची प्राप्ती, धनप्राप्ती, साई दर्शन, शांती, व्यापारात वृद्धी, परीक्षेत यश, इच्छित वस्तूची प्राप्ती किंवा यात्रा योग किंवा हरवलेले नातेवाईक मिळणे, रोग राई याच्यावर म्हणजे आजारपण, या कोणत्याही संकटातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल किंवा आपली मनोवांछित इच्छा पूर्ण करण्यासाठी हे आपण व्रत करू शकतो. तर ह्या व्रताची सुरुवात करण्याआधी आपल्याला संकल्प करावा लागतो. कोणतंही व्रत करताना संकल्प करतात. तसंच आता आपलं ठरलंय की आपल्याला 9 गुरुवारचं व्रत करायचं आहे, जे साईबाबांचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हातात तांदूळ, अक्षदा, हळदी कुंकू घेऊन 3 वेळा पाणी सोडायचं आणि म्हणजे आपलं नाव, गाव, आपली थोडक्यात माहिती जे शक्यतो ज्यांना माहिती आपलं ते त्यांनी सांगायचं आणि साईंचरणी संकल्प घ्यायचा की मी ह्या गोष्टीसाठी हा व्रत सुरू करते आणि इतके इतके गुरुवार मी हे व्रत करणार आहे. असं झाला संकल्प. त्याच्यानंतर व्रत सुरू करण्याआधी म्हणजे आदल्या दिवशी किंवा त्यावेळेसच तुम्ही एक पांढरं छोटंसं कापड घ्या. ते हळदीच्या पाण्यात बुडवून म्हणजे तो पांढरा कपडा पिवळा करून घ्या. त्याच्यात 1 रुपयाचं नाणं बांधून ज्या दिवशी व्रताला सुरुवात करणार आहात त्या दिवशी ती जी बांधलेली गाठ आहे नाण्यासहित ती बाबांच्या चरणी अर्पण करा आणि त्यांना सांगा की माझं हे कार्य पूर्ण करण्यासाठी मी हा गुरुवारचा संकल्प करत आहे. आणि त्या दिवसापासून तुम्ही तिथून पुढे आता 9 गुरुवार जर ठरले असतील तर त्या गुरुवारपासून 9 गुरुवार आपल्याला हे व्रत करायचे आहे. हे व्रत करताना तुम्ही उपवासाचे जे काही तुम्ही खात असाल ते खाऊ शकता किंवा फळावरही करू शकता. तर जेव्हा व्रत सुरू होईल त्यावेळेस श्री साईबाबा व्रत कथा हे जी पुस्तिका आहे, या पुस्तिकेच्या सुरुवातीला जे चित्र आहे किंवा जे साईबाबांची प्रतिमा आहे त्यांना नमस्कार करून व्रताची सुरुवात करायची आहे. खूप काही मोठी अशी पूजा नाही. आपण नेहमीप्रमाणे साईबाबांना जसं नमस्कार वगैरे म्हणजे आपली घरात जी विधिवत पूजा होती तशी पूजा करायची, व्रताला सुरुवात करायचं, दिवसभर उपवास करायचा, संध्याकाळी साईंना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा. पण त्या दिवशी आपल्याला या पुस्तिकेचे वाचन करायचे आहे. या पुस्तिकेमध्ये श्री साईबाबा अष्टोत्तर शतनामावलीचे पठण करावे किंवा श्रवण करावे. तर म्हणजे व्रतकथेच्या 6 अध्याय आहेत, त्याचे वाचन किंवा पठण करा, ऐका, ते श्रवण करा आणि बाबांचे ध्यान करा, आरती करून तो दिवस हे करा. म्हणजे तो दिवस पूर्ण विधी तो पूर्ण होतो आणि जे काही नैवेद्य असेल तो साईंना आणि घरी सगळ्यांना देऊन तो दिवस म्हणजे तो गुरुवार पूर्ण होतो. असे आपल्याला 9 म्हणजे जे काही तुम्ही मानले आहेत तेवढे गुरुवार आपल्याला करायचे आहेत. तर दुसरे तर हा म्हणजे हे व्रत कोणीही करू शकतं, स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. अशी विधिवत वेगळी अशी आपल्याला जी पूजा करायची असते तसं काही नसतं. त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्यू करू शकता. फक्त आपले आता जर ठराविक म्हणजे आता 9, 8 म्हणजे 7 जितके आपले गुरुवार ठरलेत तितके गुरुवार झाल्यानंतर याचे उद्यापन करायचे. जितके आपण मागून घेतलेले गुरुवार आहेत ते पूर्ण झाल्यावर शेवटच्या गुरुवारी जेवण म्हणजे जो काही प्रसाद बनवायचा साईंना दाखवायचा आणि आपल्या नातेवाईकांना किंवा ज्यांना कोणाला नाहीच शक्य झालं तर
गरिबांना जेवू घालायचं. आणि जी ती पुस्तिका असते श्री साईबाबा व्रत कथेची, ती पुस्तिका आपल्याला 7, 21, 11, 51 अशा पटीने म्हणजे ती त्यांना दान स्वरूपात द्यायची, जेणेकरून साईंच्या महिमेचा आणि पुढे त्या लोकांनाही उपयोग होईल त्या व्रतेचा, त्यामुळे त्याचा प्रसार होईल. आणि आपली इच्छा तोपर्यंत साईनाथ नक्की पूर्ण करतात. तुम्ही नक्की हे व्रत करा. करण्यास एकदम सोपं आहे. काही अशी मोठी विधिवत पूजा वगैरे काहीच नाही आहे. फक्त मनात श्रद्धा ठेवा आणि संयमाने सबुरीने वाट बघा. साईनाथ तुम्ही मागितलेली इच्छा नक्की पूर्ण करतात. आता राहिला प्रश्न जो आपण गाठ बांधून ठेवलेली, तो कंटिन्यू आपल्याला प्रत्येक गुरुवारी ते साईंचरणी ठेवायचे. तर लास्टला ज्या दिवशी ते पूर्ण होईल त्यावेळेस तो जे नाणं आपण बांधलंय ते तुम्ही साईच्या मंदिरात किंवा एखाद्या गरीबाला जरी दान केलं तरी साईंपर्यंत ते पोहोचतं. सो माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओम साईराम.